पन्हाळे काझी लेणी कोकणातील प्रसिद्ध अशा दापोलीपासून 19 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलामध्ये कोळजाई नदीच्या काठी अतिशय देखणी, सुंदर पण तितकीच दुर्लक्षित अशी लेणी आज आपण पाहणार आहोत. प्राचीन प्रणालदुर्गाच्या उत्तरेस असणारी ही लेणी 3ऱ्या शतकापासून ते 10व्या किंवा 11व्या शतकापर्यंत निर्माण करण्यात आली. प्रारंभी हीनयानपंथीय, वज्रयान, नाथपंथीय तसेच बौद्ध व हिंदू धर्मीय लेण्यांचा यात समावेश दिसून येतो. जर तुम्ही दापोलीमध्ये येत असाल तर एकदा या ठिकाणी अवश्य भेट द्या. तुम्ही नक्कीच येथील निसर्गाच्या प्रेमात पडाल. हो, आणि येण्याआधी ऑफलाईन मॅप डाउनलोड करायला मात्र विसरू नका. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सुद्धा आपण आलेलो आहोत कोकणामध्ये, दापोलीच्या परिसरात आहे आपण. तर आपण आलेलो आहोत पन्हाळे काझी या ठिकाणी. तर त्या लेणी समूह पाहायला आपण आलेलो आहोत. तर आता आपण ओळीने एक एक लेणी पाहूया. ही एक पहिलीच लेणी आहे. याच्यामध्ये एका भागामध्ये एक खोली आहे, त्याच्या शेजारी या ठिकाणी याला इथं सेंटरला दरवाजा आहे. इकडे एक देवळी आहे, खिडकी आहे, इथे एक खिडकी आहे, या बाजूला एक खोली आहे. तर या खोलीत आज जाऊन आपण इथं बघूया काय आहे ते. मोठा एक हॉल टाईप इथं आहे आणि वर सुद्धा नक्षी केली बघा छताला वरच्या. या ठिकाणी या भिंतीवर इथं सुद्धा काही मूर्ती कोरलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 मूर्ती ओळीनं कोरलेल्या दिसत आहेत. समोर पुन्हा आत एक दरवाजा आहे, या बाजूला एक दरवाजा आहे. आत फक्त एक रूम आहे आणि समोर असा एक कट्टा बनवलेला आहे छोटासा. त्याच पद्धतीने या साईडची रूम आहे. तर ही आपली पहिली लेणी बघून झाली. आता पुढच्या लेणी बघूया. आणि इथला परिसर जर बघाल तुम्ही, अतिशय सुंदर परिसर आहे. इतका सुंदर की किती उन्हाळा असू द्या, तुम्हाला इथं उन्हाचा त्रास अजिबात जाणवणार नाही. एवढा मस्त परिसर आहे. शेजारूनच बघा इथं नदी वाहते, आपल्याला पाणी दिसतं इथं नदीचं. आणि तिथं बोर्ड सुद्धा लावला एका ठिकाणी की नदीमध्ये मगरी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीत कोणी उतरू नये. तर आपण आता दुसऱ्या लेणी समूहाजवळ आलेलो आहे. इथं सुद्धा बघा एक मंदिर टाईप इथं कोरीव काम आहे. आता इथे ऍक्च्युली मूर्ती नाही, कदाचित इथे एखादी मूर्ती असू शकते, कारण इथं कळसाचं सुद्धा कोरीव काम दिसतं आपल्याला. या ठिकाणी सुद्धा पहिल्या लेणीप्रमाणेच आत एक देवळी दिसते, बाकी रिकामी खोली आहे. या ठिकाणी आल्यानंतर इथे एक अठरावाचा भाग आहे आणि आत एक छोटी खोली दिसते आपल्याला. या बाजूला सुद्धा थोडी बसण्यासाठी जागा दिसते. चला, या लेणींच्या समोरच बौद्ध स्तूप जे असतात त्या स्तूपांप्रमाणे रचना आपल्याला इथं लेण्यांच्या समोरच दिसते. कदाचित हे उत्खननामध्ये सापडलेले असतील आणि ते इथं आणून ठेवलेले असतील. तर याला इथं डिझाईन बघा कशी आहे. कदाचित दुसऱ्या एका दगडामध्ये लॉक करण्यासाठी असेल असं वाटतंय मला, तर नक्की काय सांगता येणार नाही आपल्याला. तर या ठिकाणी सुद्धा बघा पूर्ण हे अवशेष सापडलेले आहेत. नक्षीकाम बघा किती सुंदर आहे, अतिशय मस्त नक्षीकाम आहे. इथं नंदी महाराज सुद्धा येते, थोडेसे भग्न अवस्थेत आहेत या ठिकाणी बघा. आता हे दुसरा दगड या खाचेमध्ये बसवण्यासाठी खाच असणार आहे. हे बघा रचना, कोरीव काम. आतमध्ये सुद्धा बुद्धांप्रमाणे भग्न झालेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघा परत पुढचा लेणी समूह आहे. या लेणींच्या समोर हा एक स्तूपच आहे, हा बौद्ध स्तूप उभा केलेला दिसतोय. तिथं खालचं स्ट्रक्चर सुद्धा आहे व्यवस्थित, तो व्यवस्थित उभा आहे. याला सुद्धा इथं असे मस्त कामाने डिझाईन केलेले दिसत आहेत आपल्याला. आतमध्ये साधारण आतल्या ज्या खोल्या आहेत त्यांची रचना साधारण जवळजवळ एकसारखी आहे.
खाली सुद्धा बघा आतील पाणी बाहेर काढून नेण्यासाठी अशा दगडांना खाचा मारलेल्या आहेत. आत त्याच पद्धतीचे आहेत आतले खोल्या सगळ्या. आता या लेण्यांमध्ये बद्दल सांगायचं म्हटलं तर या लेण्या फार पुरातन आहेत. अगदी 3ऱ्या-4थ्या शतकापासूनच्या पुरातन आहेत त्या. तर या सापडल्यात कधी तर 1972च्या आसपास. इथले शेतकरी शेतामध्ये काम करत असताना त्यांना एक पेटी सापडली. त्या पेटीमध्ये ताम्रपट होता एक. त्या ताम्रपटमध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्यानंतर या ठिकाणी उत्खनन करून बघितलं त्यांनी. उत्खनन केल्यानंतर हा लेणी समूह उजेडात आलेला आहे. तर त्याच्या आधी कोणालाही इथे लेणी येते हे माहीत नव्हतं. ही एक लेणी आपल्याला सापडली प्रमुख लेण्यांपैकी. तर या लेणीच्या बाहेर मध्ये श्री गणेश आहेत आणि इकडं विविध मूर्ती कोरलेल्या दिसत आहेत. आता ह्या मूर्ती नक्की कशाच्या आहेत आपल्याला पण सांगता येणार नाही. यात आत सुद्धा सेम तशीच आहे. फक्त इथं फरक असा आहे, ही जी वरची जागा आहे मुख्य त्याच्या पाठीमागं सुद्धा या मूर्ती कोरलेल्या दिसतात बघा आपल्याला. इथं सुद्धा कोरलेत, या ठिकाणी वर आहेत. तसेच इथं कोरले, या ठिकाणी एक मूर्ती कोरलेली. खूप सुंदर आहेत लेणी. या ठिकाणी सुद्धा वर श्री गणेश आहेत. एक देवळी आहे. इथं सुद्धा दगडी दरवाज्यातून आत आल्यानंतर या बाजूला एक हौद दिसते आपल्याला पाण्यासाठी. इकडं रिकामी जागा आहे. आतमध्ये सुद्धा एक छोटीशी खोली रिकामीच आहे. समोर एक चौथरा फक्त दिसतोय. त्याच्या मागे नेहमीप्रमाणे देवळी एक दिसते. जर तुम्ही दापोली परिसरात येत असाल फिरायला तर या लेणी पाहायला चुकू नका. आणि परिसर जर म्हणाल ना, जर उन्हाळ्यात आलात तुम्ही तर अतिशय थंड असं वातावरण आहे. खूप मस्त आहेत. या ठिकाणी पण बघा अतिशय सुंदर नक्षीकाम आहे. खूपच सुंदर आहे हे बघा नक्षीकाम बघ. तर आता इथं पाणी आहे सगळं, त्यामुळे आत नाही जाता येत. पण आत एकच छोटीशी खोली दिसते समोर आपल्याला. या ठिकाणी सुद्धा बघा हे कोरलेलं तर दिसतंय आपल्याला. कदाचित इथला दगड कोरून त्याच्यापासून मूर्ती वगैरे तयार केलेल्या असाव्यात. थोडं पुढं आल्यानंतर इथे एक बघा खूप मोठा दगड आहे बाहेर. त्याच्यावर सुद्धा कोरीव काम आहे बघा पूर्णपणे केलेलं. हे बघा हे काय इथं 2 नागराज कोरलेले दिसत आहेत. इथे एक मंदिर आहे. याच्यामध्ये मूर्ती सुद्धा दिसत आहेत कोरलेल्या. इथं साईडला पण आहेत. आता ऍक्च्युली त्या मूर्ती आपल्याला ठळकपणे दिसून येणार की कशाच्या आहेत नक्की. पण खूप सुंदर आहेत. समोरच बघा आपल्याला नदी वाहताना दिसते. इथं पाणी सुद्धा भरपूर आहे आता नदीला. या ठिकाणी नदीमध्ये उतरण्यासाठी बांधीव म्हणजे दगडाच्या पायऱ्या हे पण जुन्या असणार आहेत. एकदम जागा केलेली आहे खाली उतरायला. ती बघा बांधलेली दिसतात. तर खाली जाऊन तुम्हाला फक्त नदी दाखवतो, कारण मागे एक बोर्ड लिहिलेला होता की नदीमध्ये उतरू नका, मगरी असण्याची शक्यता आहे म्हणून. त्यामुळे आम्ही काही रिस्क घेणार नाही म्हणून पुढे नको जाऊ. तर अशी ही नदी आहे बघा आणि स्वच्छ आहे पाणी अगदी. तर आता अजून आपण पुढच्या आता लेणी बघायला जातो. आणखी एक भव्य आणि मस्त लेणी आहेत बघा इथं. ही जरा विशेष वाटते आपल्याला. हा एक मोठा दगड कदाचित वरून ढासळलेला असावा हा वरच्या भागातला, कारण याची नक्षीकाम इथं आपल्याला दिसते. थोडस आत जाऊन बघूया. हा याला खांबाला सुद्धा बघा
छान नक्षीकाम केलेलं दिसतं या खांबांवर. म्हणून इकडे या, हे बघ छान आहे. इथं बघा पूर्ण दगडी खांब आहेत इथं. आणि विशेष तुम्हाला सांगतो, हे जे वर छत आहे या छतावर रामायण महाभारतामधले प्रसंग कोरलेले आहेत. अतिशय सुंदर काम आहे, कोरीव काम. इथं सुद्धा वर आहेत बघा खांबाचं नक्षीकाम. बघा ही जी पट्टी आहे याच्यावर हत्ती दिसत आहेत, कोरलेले हत्ती आहेत. आणि इथं मग युद्धाचे वगैरे असे काही प्रसंग कोरलेले आहेत बघा. घोडे सुद्धा आहेत. त्याच पद्धतीने या बाजूला सुद्धा आहे पट्टी कोरलेली. तर या बाजूला हे 2 द्वारपाल दिसत आहेत आपल्याला दोन्ही बाजूला. खांबावरची नक्षीकाम बघा. आणि आता आपण आत जाऊन पाहूया. आतमध्ये इथं शिवपिंडीचा आकार कोरलेला दिसतोय. इथे शिवपिंडीचा आकार आहे. ऍक्च्युली आता त्यात शिवपिंड नाही दिसून येत आपल्याला. कदाचित तिथून कोणीतरी हलवली पण असण्याची शक्यता आहे. समोर एक जागा आहे रिकामी. इथं सुद्धा कोरलेलं आहे बघा मंदिराचा आकार. वरती सुद्धा नक्षीकाम केलंय मस्त पैकी. याला सुद्धा नक्षीकाम जर बघितलं तुम्ही तर बारीक नक्षीकाम आहे बघा सुद्धा. अतिशय सुंदर आहे नक्षीकाम आहे. साईडला सुद्धा खूप छान बनव. बाहेर आल्यानंतर इथं सुद्धा वर मध्ये पूर्ण नक्षीकाम कोरलेलं दिसते आपल्याला. आणि त्याच पद्धतीने इथं सुद्धा वर काही रामायण महाभारतातले प्रसंग कोरलेले दिसून येतात छतावर. या बाजूला सुद्धा ही छोटी मंदिरं कोरलेली आहेत. हे इकडे सुद्धा खाली एक पट्टी नक्षीकामाची आहे. समोर सुद्धा एक असं छोटं मंदिर कोरलेलं दिसतंय आपल्याला. त्याच पद्धतीने असं या बाजूला सुद्धा आहे हे मंदिर कोरलेलं आहे. आणि समोर सुद्धा तसंच आहे. खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी सुद्धा आता आपण ती बघितली. या ठिकाणी सुद्धा खांबावर नक्षीकाम आपल्याला दिसते मस्त पैकी. आणि समोर सुद्धा इथं शिवपिंडीचा एक आकार दिसतोय, पण त्यात सुद्धा शिवपिंड नाहीये. त्याच्या शेजारची एक आहे. ही थोडी उंचावर आपल्याला चढून जावं लागतंय. वाह, या ठिकाणी अतिशय सुंदर अशी श्री गणेशांची मूर्ती आहे बघा. याची कदाचित नित्यनियमाने पूजा सुद्धा होत असावी, कारण याच्यावर फुलं सुद्धा आपल्याला ताजी फुलं दिसतात वाहिलेली. अतिशय मस्त मूर्ती. आतमध्ये पाहिलं तर एक मोठाच्या मोठा भला मोठा हॉल आहे इथं. आणि समोर एक देवळी आहे आणि छोटीशी खोली आहे. इथं एक खिडकी सुद्धा आहे याला. आणि तिथे एक खिडकी आहे. तर ही मला वाटतं इथला जे लेणी समूह आहे त्यातल्या मुख्य लेणी ह्या असाव्यात. अतिशय सुंदर आहे खरोखर. थोडंसं आडवाटीला यावं लागतं आपल्याला दापोलीमधून, पण एवढे आडवाट करून येऊन बघण्यासारख्याच आहेत ह्या लेणी. खूप सुंदर आहेत. या ठिकाणी एक देवळी आहे. इथून सुद्धा आत आल्यानंतर ह्याची सुद्धा खांब बघा, खूप छान नक्षी केलेली आहे. इथं सुद्धा एक श्री गणेशांची मूर्ती दिसते. या बाजूला एक मूर्ती आहे देवीची. आणि इथं सुद्धा आत आल्यानंतर आपल्याला शिवपिंडीचा आकार इथं खाली दिसतोय. आणि समोर एक मूर्ती कोरलेली दिसते. या ठिकाणी हा एक खांब आहे. हे खांब सुद्धा कोरलेले आहेत. आणि याचं नक्षीकाम इतर खांबांपेक्षा थोडस अजून सुस्थितीत असल्याचं दिसतंय आपल्याला. इथं सुद्धा बघा नक्षी कोरलेली आहे. इथं सुद्धा आत एक खोली आणि त्याच्या आत दुसरी खोली आहे. इथं आता वास येतोय उग्र थोडा आणि वटवागळ सुद्धा आहेत, त्यामुळे काय आपण आत जाणार नाही आहोत. तर आपण बघा
नदी काठाला येतात सध्या आपण. खरंच तुम्हाला सांगतो, एक नंबर मस्त परिसर आहे. गरमीचा अजिबात कसला लवलेश नाहीत. खूप मस्त वाटतं एकदम. कसं आहे ग वातावरण इथलं? बघा, दीपालीला पण आवडलं इथलं वातावरण, त्यामुळे ती न कंटाळता पुढं निघाली आहे. पुढं काय आणि दिसते का बघायला. आहेत अजून पुढं सुद्धा लेणी आहेत. पुढं सुद्धा आपल्याला लेणी दिसत आहेत आणखी. आम्हाला वाटलं संपले वाटतं, पण आहेत आणखी पुढं. त्यामुळे आपण जी गणेश मूर्तींची लेणी बघितली तिथून सुद्धा पुढे यायचं आपल्याला. पुढं सुद्धा आणखी लेणी आहेत. तर या लेणीमध्ये सुद्धा आत हा पूर्ण एक रिकामा हॉल आहे. डाव्या बाजूला एक खोली दिसते, बाकी काय नाही. तर या ठिकाणी आणखी एक लेणी दिसलेत, कदाचित ह्या शेवटच्या असाव्यात लेणी. इथं सुद्धा बघा, हे पडलेलं दिसतंय आपल्याला. वरचं छेद कोसळलं याच्यावरच. इथं आत एक लेणी आहे आणि ही एक लेणी आहे शेवटची. या लेणीमध्ये काहीतरी दिसतंय आपल्याला आतमध्ये. हा, तरी सुद्धा हे पिंड एक खूप छान आकार आहे बघा पिंडीचा. आणि या बाजूला एक मूर्ती दिसते आपल्याला, मस्त आहे. या ठिकाणी सुद्धा खाली उतरून नदीमध्ये जाण्यासाठी इथं मार्ग केलेला दिसतोय आपल्याला बघा. त्यामुळे ही कदाचित हे सुद्धा असू शकेल की अगदी जुन्या काळामध्ये, अगदी 2ऱ्या 3ऱ्या 5व्या शतकामध्ये ज्यावेळी परकीय आक्रमण झालीत भारतावर, त्यावेळी बौद्ध म्हणू किंवा हिंदू जे असतील कोण, त्यांनी इथं अशा आडरानामध्ये येऊन वसाहत सुद्धा केल्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. की जेणेकरून, कारण इथं नदी सुद्धा आहे शेजारी, त्याच्या शेजारी या सगळ्या लेणी कोरलेल्या आहेत. आणि त्यावेळचे बौद्ध भिक्षुक असतील किंवा धर्मगुरू असतील किंवा संत वगैरे असतील, ते सुद्धा या अशा ठिकाणी येऊन राहिले असू शकतात. खूप छान आणि सुंदर अशा. आपण वेरूळला जातो लेणी बघायला, एवढ्या लांब, वेरूळ अजंठा. ह्या लेणी सुद्धा अतिशय सुंदर आहेत. तरी सुद्धा काय होते, थोडेशा आजूबाजूला असल्यामुळं आपण दापोली, हरणी, मुरुड बीचला येतो, तर इथं फार कमी लोक येतात भेट द्यायला. तर माझी सगळ्यांना विनंती राहील की खरोखर या लेणी आवर्जून येऊन बघण्यासारख्या आहेत. खूप सुंदर आहेत.